किती मी सांगू कुणाला कळण माझ्या मनाला, किती मी सांगू कुणाला कळण माझ्या मनाला. भरलं तुझं वार इन वार उळत ग, भरलं तुझं वार इन वार उळत ग. वाचती ग जाऊ बघती ग हिरवी पाणी दिसती ग. माणसाकडे कला असेल तर तो काही करू शकतो. याच कलेच्या जोरावर माणूस आपली आवड जपत त्यात एक वेगळी ओळख निर्माण करतो. असंच मूळचा अकोल्याचा असलेला परंतु सध्या पुण्यात राहणारा नितेश थोरात हा तरुण, त्याचं वय 25 असून आतापर्यंत त्याने जवळपास 50हून अधिक गाणी लिहिली. त्यातीलच एक प्रसिद्ध गाणं म्हणजे हिरोईन वाणी दिसती ग. यासारखी अनेक प्रसिद्ध गाणी त्याने लिहिली आहेत. त्याचा हा प्रवास नेमका कसा झाला याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मी राहणार मूळचा अकोल्याचा आहे, पण आता सध्या मी पुण्यामध्ये स्थायिक आहे आणि संगीत क्षेत्रात मी गेल्या 6 वर्षापासून काम करतोय. माझे मार्केटमध्ये बरेचसे गाणे आहेत. जवळपास मी 50 ते 60 गाणे माझे आहेत. सोशल मीडिया असेल किंवा युट्यूब असेल, इतर प्लॅटफॉर्मवर आहेत. की एक आवड म्हणून कशा पद्धती, म्हणजे चांगली आवड म्हणून काय की बाबा एक यमक चांगल्या पद्धतीने जुळवतो. पण नेमकं हे यमक म्हणजे काय असतं त्याच वेळेस तेव्हाच मला ते माहिती नव्हतं. पण मी त्या गोष्टीचा एक विचार केला की नक्की यमक म्हणजे काय असतं. मग ते यमक म्हणजे गाणं लिहिणं किंवा त्याला यमक जुळवणं. मग ते मी त्याच्याबद्दल माहिती घेतली आणि मग मी त्यातून लिहत गेलो आणि लिहिण्यासमोरच त्याला चालबद्ध करणं किंवा त्यातून एक गाणं निर्माण करणं, अशा पद्धतीने मग माझ्या गाण्याचा प्रवास सुरू झाला. एक कन्सेप्ट किंवा एक सब्जेक्ट डोळ्यासमोर ठेवून म्हणजे त्याच्यावर लिखाण करणं आणि त्याला एक चालबद्ध करून त्याला संगीत देणं. आणि जसं की संगीताची व्याख्याच आहे की गायन, नृत्य आणि वादन या तिन्ही कलांचा जिथे संगम होतो त्याला संगीत म्हणतात. मग एक गाणंही बनवण्यासाठी तिथं त्याला चालबद्ध करणं किंवा त्याला लिहिणं आणि त्याला वादन असेल, ह्या सगळ्या गोष्टी जिथं येतात त्यानुसार हे गाणं बनतं. खरी सुरुवात तर माझ्या शालेय जीवनातूनच झाली. कारण मी जेव्हा 5व्या किंवा 6व्या वर्गात असताना आमच्या ज्या वर्ग शिक्षिका आहेत मॅम, त्यांचं मंगळसूत्र जेव्हा गहाण झालं होतं ते मला सापडलं आणि मी त्यांना जेव्हा ते नेऊन दिलं, कारण ते काय आहे किंवा त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. पण ते एक माझ्या प्रामाणिकपणाचं मला बक्षीस म्हणून माझे शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली आणि त्यांनी मला असं बोलले की तू 2 दिवसांनी आपल्याला बाहेर जायचंय. तर मग मी त्यांना भेटायला गेलो. बाहेर त्यांनी मला घेऊन गेले. मग ते अशा ठिकाणी घेऊन गेले की जिथं संगीतिक शिक्षण दिलं जाते किंवा गायन शिकवले जाते. मग तिथं गेल्यानंतर त्यांनी मला क्लास लावून दिला गाण्यांचा आणि तिथून माझ्या खऱ्या जीवनाची सुरुवात झाली, संगीताची सुरुवात झाली. जवळपास मी सगळ्याच प्रकारची गाणी लिहिलेली आहेत. मग त्यामध्ये लोकगीत असेल, प्रेमगीत असेल किंवा भावगीत असेल किंवा भक्तिगीत असेल. पण जास्तीत जास्त व्हायरल म्हणलं किंवा लोकांनी ज्याला जास्तीत जास्त प्रतिसाद दिलं असं माझं गाणं हिरोईन वाणी दिसती ग, या गाण्याने मला खरी ओळख दिली आणि त्या गाण्यातून माझा जीवन प्रवास जो आहे तो सुरू झाला. मदत म्हणजे जेव्हा मग ह्या गोष्टीची आवड आली की बाबा इथं थांबून चालणार नाही, तर त्यावेळेस गावातून जेव्हा बाहेर पडलो, काहीतरी आपल्याला करायचंय, त्यासाठी मी पहिल्यांदा मुंबईला आलो आणि मुंबईला आल्यानंतर बाहेरचं जग काही माहिती नव्हतं आणि मुंबई म्हटल्यानंतर खूप म्हणजे गर्दीचं वातावरण किंवा लोकांची गर्दी, यामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी म्हणजे स्वतःचा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी मी माझं पहिलं गाणं हे रेकॉर्ड केलं आणि ते पहिलं गाणं म्हणजे काळ सपन. पण या काळ सपन या गाण्याला एवढा काही रिस्पॉन्स लोकांचा मिळाला नाही. पण त्यानंतर जे दुसरं माझं गाणं आहे हिरोईन वाणी दिसती ग, हे गाण्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. लोकांकडचा प्रतिसाद जो आहे तो खूप चांगला प्रतिसाद आहे आणि यामध्ये काही लोक खूप जास्त सपोर्टिंग असतात आणि बऱ्याचशा लोकांनी मला सपोर्ट केला. जसे की खरं तर मला कुठलंही पाठबळ नव्हतं किंवा कोणाचा सपोर्ट नव्हता, पण स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंवा स्वतःची एक ओळख बनवण्यासाठी माझा गावापासून तर शहरापर्यंत जो प्रवास होता तो चालत होता आणि ते डोळ्यासमोर ठेवूनच मी माझा आजचा जो प्रवास आहे तो इथपर्यंत आणलेला. गाण्याची खरी सुरुवात ही शालेय जीवनातूनच झाली. गावातून सुरू झालेला प्रवास आज शहरात येऊन पोहोचला, अशा भावना नितेश यांनी व्यक्त केल्या. राजे केदारी, लोकल 18, पुणे.